दादा आम्हाला AI आणि ML मध्ये डिफरन्स समजावून सांग. ठीक आहे, आता आपण समजून घेऊ AI आणि ML मध्ये ॲक्च्युअल डिफरन्स काय असतो. AI अँड ML ही एक स्टॅटिस्टिक्स आणि DSA अल्गोरिदम मधून डेव्हलप झालेली एक ब्रांच आहे. तुम्ही जर मशीन लर्निंग मध्ये गेला तुम्हाला खूप प्रकारचे स्टॅटिस्टिक्स एक्झाम्पल कॉन्सेप्ट्स तिथे तुम्हाला मिळतील. आणि AI मध्ये जर तुम्ही तुमच्या कोणत्या सिनियर्स सिलेबस बघितला, कोणत्या युनिव्हर्सिटीचा सिलेबस बघितला, तुम्हाला लक्षात येईल की त्याचे जे अल्गोरिदम्स आहेत ते येत आहेत DSA मधून. ते DSA मध्ये ऑलरेडी शिकवल्या गेलेले आहेत. त्याचं जस्ट प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन हे AI मध्ये केलेलं आहे. त्याची जस्ट इफिशियन्सी वाढवली आहे, त्याचा स्पीड वाढवला आहे आणि ते AI मध्ये रिप्रेझेंट केलं आहे एका थेरॉटिकल मॉडेल म्हणून. जसं की ब्रीथ फर्स्ट सर्च आहे, तुम्हाला बघायला भेटतं AI मध्ये. त्याचे काही एजंट्स आहे, तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय की नेमकं AI काय आहे. बट AI हे DSA वरच काम करतं आणि मशीन लर्निंग हे स्टॅटिस्टिक्स आणि DSAचा मिक्सचर करून याला रिप्रेझेंट केलेलं आहे. ही इज अ नथिंग बट इज अ सब फील्ड ऑफ कम्प्युटर सायन्स. बट आता जो ट्रेंड चालू आहे हा जनरेटिव्ह AI मॉडेलचा चालू आहे. जनरेटिव्ह AI मॉडेलचं सगळ्यात भारी एक्झाम्पल जायचं म्हणजे आपलं ChatGPT. ChatGPT हे जनरेटिव्ह मॉडेलचं एक एक्झाम्पल आहे. हे इंटेलिजन्स सिस्टमचं नाही आहे. इट इज अ नॉट इंटेलिजन्स सिस्टम. इंटेलिजन्स सिस्टम खूप फार वेगळा असतो. ठीक आहे, आणि आपण जो AIचा ट्रेंड म्हणणार आहे हा येत्या काळात येणार आहे. बट आपण ट्रेंड डिसाईड नाही करू शकत की ट्रेंड कोणता चालणार आहे. सो फाउंडेशन आपण जेवढं स्ट्रॉंग करू शकतो तेवढं करायला पाहिजे. मग तेव्हा आपल्याला आयडिया येते की आपण कोणत्या रस्त्याने चाललं पाहिजे. सो कम्प्युटर सायन्स ही होप तुम्हाला देणार आहे, तुम्हाला नॉलेज देणार आहे की तुम्ही कोणत्या फील्डमध्ये उतरलं पाहिजे. बिकॉज कम्प्युटर सायन्स तुम्ही घेतलं, तुम्ही सेकंड इयरला शिकतात कम्प्युटर नेटवर्किंग, ऑपरेटिंग सिस्टम, डाटा बेस, DSA या प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स. याच्याने तुम्हाला आयडिया येत जाते की आपला इंटरेस्ट कशात आहे. जर तुम्ही AI किंवा ML चूज केलं तर तुम्हाला फक्त एकाच ब्रांचचं ब्रॉड व्ह्यू भेटेल, बट अदर ब्रांचचं नाही भेटणार, जसं की नेटवर्क अँड सिक्युरिटी. आणि हा पण प्रश्न आहे की कम्प्युटर फील्डमध्ये कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेशन नाही लागत. कम्प्युटर फील्डमध्ये फक्त आत्ताच्या जगात तुम्हाला फक्त प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आलं पाहिजे, बाकी कोणत्याही असं सर्टिफिकेशनची गरज नाही आहे. असं नाही की तुम्ही AI घेतलं तर कम्प्युटर नेटवर्किंगमध्ये नाही जाऊ शकत, जाऊ शकतात. बट तुम्हाला एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह पाहिजे आणि तुम्हाला कम्प्युटर सायन्स देऊ शकतो. बिकॉज येणारा काळ हा खूप ट्रेंड बदलणारा असेल. बिकॉज आपण ज्याला आज AI म्हणतोय तो AI नाही आहे, तो जनरेटिव्ह मॉडेल आहे. सो माझ्या हिशोबाने तुम्ही तुमच्या प्रायमरी स्टेजला पहिली प्रायोरिटी द्यायला पाहिजे तुमच्या लिस्टमध्ये कम्प्युटर सायन्स. मग दुसरी प्रायोरिटी द्यायला पाहिजे AI ML किंवा AI रोबोटिक्स काही असो. बट कम्प्युटर सायन्स इज अ बॉस ऑफ ऑल फील्ड ज्या डेराइव्ह झाला आहेत कम्प्युटर सायन्समधनं. सो तुम्ही कम्प्युटर सायन्स घ्या, मग बाकी टॉपनुसार AI ML साठी जाऊ शकतात. ओके, AI ML इज अ नथिंग बट इज अ कॉम्बिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड DSA आणि ते येतं कम्प्युटर सायन्समध्ये पण शिकवलं जातं. आणि कम्प्युटर सायन्समध्ये तुम्हाला साऱ्या फील्डचं 30-40% नॉलेज मिळून जातं डिग्री कंप्लीट करूच तर. सो टेक अ कम्प्युटर सायन्स. बट जर तुमचा खरंच इंटेन्स फोकस आहे आणि तुम्हाला खरंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग सारख्या फील्डमध्ये तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं आहे तर यस, यू कॅन टेक अ AI ML. थँक्यू सो मच. जय श्रीकृष्ण. आय होप यू गेट माय पॉईंट.